नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी याचं स्थूल वाचन आहे ते म्हणजे बालसाहित्यिका गिरिजा कीर हे बघणार आहोत. याच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. यांचा जन्म आहे 1945. प्रसिद्ध अशा लेखिका व बालसाहित्यिका. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसंच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्षा होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश, रेखांश या त्यांच्या कादंबऱ्या, त्याचप्रमाणे आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटकं आहेत. झिपरी, बिट्टीचा 12 भावात या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटकं अशी विपुल लेखन या ठिकाणी डॉक्टर विजया वाड यांचे प्रसिद्ध आहेत. हा पाठ बोलकी पाने ह्या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये डॉक्टर विजया वाड यांनी बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याचा आपल्याला परिचय करून दिलेला आहे. गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या दृष्टीने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचं विश्लेषण आपल्याला करता यायला हवं. विद्यार्थी मित्रांनो, त्या गोष्टींच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवं. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजे रसास्वाद होय. आता एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. कोणत्याही साहित्यकृतीची किंवा कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा किंवा साहित्यकृतीचा रसास्वाद घेणं. आता रसास्वाद घेताना काही मुद्दे या ठिकाणी आवश्यक असतात. एक म्हणजे पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. 2 पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. तिसरी गोष्ट म्हणजे व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेनं टिपले आहेत. चौथी गोष्ट म्हणजे कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. 5वी गोष्ट म्हणजे काव्य संग्रह असल्यास कवितांचा भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते. लेखकाची भाषाशैली कशी आहे. पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का. पुस्तकातून मिळणारं चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसंच कथानक, त्यातील आशय, कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो आहे का, हे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते. आता या पाठामध्ये डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या साहित्याबद्दल लिखाण केलेलं आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनामध्ये तोचपणाचा दोष अभावानेच आढळत नाही. हे त्यांचं सर्वात मोठं यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येतं की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात. त्यांच्या काही बालनाटिकांमध्ये
लेखिकेनं आपले लक्ष वेधून घेतलेलं आहे. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, गेले गेले ह्या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार ह्या नाटिका बालवर्गासाठी आहे. मला बालवर्गासाठी असलेल्या नाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतः दुर्लक्षित आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरविरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. लेखिका असं लिहितात की त्यांना आवडलेल्या एका बालनाटिकेचा त्यांनी उल्लेख केला आहे. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत की मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो. तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही, पण हे सांगणार कुणाला. मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढा वाचू अर्जात आणि अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवूया, देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. इथे लेखिकेने काय छान छान तक्रारी मांडलेल्या आहेत. अगदी आईची शिफॉनची साडी नेसायला मिळाली पाहिजे, बरफ का गोला खाण्याची आझादी पाहिजे, भेळ खायला मिळाली पाहिजे, अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. या नाटिकेतील मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य लाभलेलं आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवे ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. अगदी मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणं हे या ठिकाणी या गिरिजाबाईंना सहज जमलेलं आहे. आता त्यांच्या अन्य साहित्यकृती आपण बघू. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावे म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अणुताई वाघ, शिक्षण व्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्र लिहिलेली आहेत. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात की प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. नंतर ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे की मोठी माणसं हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचं चरित्र सादर करताना त्या लिहितात की ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, त्या कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशा भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नंतर संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संत पद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही, विभूती लावून ध्यानस्थ बसावं लागत नाही, पहाडात निघूनही जावं लागत नाही. लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणूनच ते महान संत होत. दुःखाच्या अग्नीत होरपळून शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात की प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. गिरिजाबाईंची काही कथासुद्धा आहेत. तू सावित्री हो या पुस्तकामध्ये एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची ही कथा आहे. त्याची आई आजारी पडते, तिच्या पोटात गाठी झाल्याने डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरं वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचं पाकीट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000 रुपये, पण सोबत एक चिठ्ठीही असते. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही तेवढेच पैसे वाचतील.
आईच्या उपयोगी पडतील खाली पत्ता दिलेला असतो. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्यांची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशांचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मला मिळेल. मोठ्या मनाचं हे दर्शन विस्मयचकित करणारं आहे. फुलं फुलवणारा म्हातारा ह्या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा सुद्धा खूप सुरेख आहे. बालकादंबरी हे कथेच्या पुढचं पाऊल आहे. गिरिजाबाईंच्या झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नुसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता वाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असं वाटून आगीचा बंब बोलवण्याचं प्रकरण त्या कथेत रंगलं आहे. जडबंबू डब्बू ही बालकादंबरी खूप मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं ह्या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. डब्बू हे ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात, त्यावेळी आईनं व्याह्यांना देण्यासाठी आणलेल्या मिठाईचं ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच काय तर गिरिजाबाईंना शब्दांचं इतकं सुंदर दान पडलं आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराणे असे वाटावे. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आपल्याला या ठिकाणी हे स्थूल वाचन आवडलं असेल. आपण माझं चॅनल बघत असालच, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ नक्की बघता येतील. धन्यवाद.